आज आपल्याला गणिताचं जे पहिलं प्रकरण आहे भौमितिक रचना यातला सराव संच 2 बघायचा आहे। आता या सराव संचामध्ये काय आहे तर या सराव संचामध्ये तुम्हाला त्रिकोण काढायचे आहेत। तर त्रिकोण कसे काढायचे तर त्रिकोणाच्या ज्या 3 बाजू आहेत त्या तुम्हाला दिलेल्या असणार आणि त्या 3 बाजूंचा उपयोग करून तुम्हाला जो त्रिकोण आहे तो त्रिकोण काढायचा आहे। तर यातलं ते पहिलं गणित आहे ते आपण बघूया। पुढे दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा। पहिला आहे त्रिकोण एबीसी मध्ये लेंथ AB किती आहे तर 5.5 सेमी, त्यानंतर लेंथ BC आहे 4.2 सेमी आणि लेंथ AC आहे 3.5 सेमी। असा तुम्हाला ABC काढायचा आहे। नंतर त्रिकोण STU मध्ये लेंथ ST आहे आपली 7 सेमी, लेंथ TU आहे 4 सेमी आणि लेंथ SU आहे 5 सेमी। त्यानंतर त्रिकोण PQR काढायचा आहे। ह्याच्यामध्ये काय तर लेंथ PQ आहे 6 सेमी, लेंथ QR आहे 3.8 सेमी आणि लेंथ PR आहे 4.5 सेमी। असे हे 3 त्रिकोण आपल्याला काढायचे आहेत। आता हे त्रिकोण काढताना आपण काय करायचं की त्रिकोण काढताना नेहमी एक कच्ची आकृती काढायची असते। की कच्ची आकृती काढल्यामुळे काय होतं की जे आपल्याला त्रिकोण काढायचे आहे त्या त्रिकोणामध्ये पहिली स्टेप काय करायची, दुसरी स्टेप काय करायची ते आपल्याला नीट प्रकारे कळतं। म्हणून आपण नेहमी जी कच्ची आकृती आहे ती कच्ची आकृती काढायची। आता आपण हा जो पहिला आहे त्रिकोण ABC तो त्रिकोण ABC काढूया। मी त्यामध्ये पहिले जी कच्ची आकृती आहे ती आपण इथे काढून घेऊया। अशा प्रकारे त्रिकोण काय असणार आहे तर ABC ही आपली आहे एक कच्ची आकृती। हा समजा आहे आपला A, हा आहे आपला B आणि हा आहे आपला C। आता याच्यामध्ये काय तर AB आहे 5.5 म्हणजे AB आहे आपला 5.5 सेमी। त्यानंतर BC आहे 4.2, BC 4.2 सेमी। त्यानंतर AC आहे आपला 3.5 आहे 3.5 सेमी। असा आपल्याला त्रिकोण ABC काढायचा आहे। मग आपण काय करणार, प्रथम हा जो BC आहे 4.2 सेमीचा तो आपण या ठिकाणी काढूया। पहिली मी एक रेष काढतो किती तर 4.2 सेमी असली पाहिजे। मग 4.2 मग इथे 0 आहे इथपासून आपल्याला काढायचं आहे 4.2 पर्यंत। शून्यापासून 4.2 हा झाला आपला BC। त्यानंतर काय तर आपल्याला AB आपण काढू शकतो किंवा AC पण काढू शकतो, कोणताही एक पहिला काढला तरी चालतो। समजा आपण AB काढला, AB किती आहे तर 5.5 सेमी आहे। मग 5.5 सेमीचा आपण आता AB काढूया। मग जे आपलं कंपास आहे याच्यामध्ये आपण 5.5 सेमी एवढं अंतर घ्यायचं आहे। मग हा 0 आहे, या शून्यापासून 5.5 एवढं आपण अंतर कंपासमध्ये घेतलं। नंतर कंपासचं जे एक टोक आहे ते आपण या बिंदूवर ठेवायचं आणि आपण एक कंस काढायचा। मग एक कंस काढला। त्यानंतर आता AC किती आहे तर AC आहे आपला 3.5 सेमी। मग आता परत कंपासमध्ये आपण 3.5 सेमी एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे। मग कंपासमध्ये आपण 3.5 सेमी एवढं अंतर घेऊया। एवढं अंतर घेतलं। आता हे जे दुसरा बिंदू आहे या दुसऱ्या बिंदूवरती कंपासचं टोक ठेवूया आणि परत काय करूया एक कंस काढूया। हा जो कंस आहे तो पहिला काढलेला कंस जो आहे त्याला छेदणार। आता या दोन्ही कंसांचा जो छेदन बिंदू आहे तो आणि हे जे इतर 2 बिंदू आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत। मग ते आपण जोडूया। मग आपण ही एक रेष काढली आणि ही दुसरी रेष काढली। मग अशा प्रकारे आपला जो त्रिकोण आहे ABC तो या ठिकाणी तयार झाला। हा असणार आपला A, हा असणार आपला B आणि हा असणार आपला C।
हा किती आहे तर 4.2 सेमी. हा आहे आपला 5.5 सेमी आणि हा आपला 3.5 सेमी. आता आपण जो दुसरा त्रिकोण आहे तो दुसरा त्रिकोण काढूया. दुसरा कोणता आहे तर त्रिकोण STU. याची पण आपण एक कच्ची आकृती जी आहे ती कच्ची आकृती काढून घेऊया. या ठिकाणी मी कच्ची आकृती काढतो. नाव काय आहे तर ST आणि U. आता STU मध्ये काय तर ST जे आहे ते किती आहे 7 सेमी. मग ST हे आहे 7 सेमी. त्याच्यानंतर TU आहे 4 सेमी. मग TU हे आहे 4 सेमी. त्यानंतर SU आहे 5 सेमी म्हणजे SU हे आहे आपलं 5 सेमी. हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता जो TU आहे तो आपण पहिला काढूया. तो किती आहे तर 4 सेमी आहे. मग आपण एक 4 सेमीची इथे रेषा काढूया. मग शून्यापासून किती येणार तर 4 सेमी. शून्यापासून स्टार्ट केला आपण आणि इथे 4 पर्यंत. हा झाला आपला TU. त्यानंतर आपल्याला काय करायचं आता ST काढायचं किंवा SU काढायचं आहे. आपण पहिला ST काढूया. किती आहे तर 7 सेमी आहे. मग कंपास मध्ये आपल्याला 7 सेमी एवढं अंतर घ्यायचं आहे. मग इथे 0 आहे. शून्यापासून सुरुवात आणि हे किती आहे तर 7 पर्यंत. मग कंपास मध्ये 7 सेमी एवढं आपण अंतर घेतलं. टोक या जो T बिंदू आहे त्याच्यावरती ठेवूया आणि आपण या ठिकाणी एक कंस काढूया. त्यानंतर दुसरा आहे SU. हे किती आहे तर 5 सेमी आहे. मग परत कंपास मध्ये आपण 5 सेमी एवढं अंतर घेऊया. मग 5 सेमी एवढं कंपास मध्ये आपण अंतर घेतलं. हा जो U बिंदू आहे त्याच्यावर आपण टोक ठेवूया आणि परत एक कंस काढूया. आता हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात हा जो बिंदू आहे तो बिंदू आणि हा T आणि U आपल्याला जोडायचे आहेत. मग आपण हे बिंदू जे आहेत हे दोन्ही बिंदू आपण जोडून घेऊया. हा जो बिंदू आहे नवीन तयार झाला तो काय असणार आहे आपला S असणार आहे. हा TS किती आहे तर 7 सेमी. मग इथे लिहूया 7 सेमी. TU हा आहे 4 सेमी. मग 4 सेमी आणि SU हा किती आहे तर आपला 5 सेमी आहे. मग इथे लिहूया 5 सेमी. हा झाला आपला दुसरा त्रिकोण. आता आपण तिसरा जो त्रिकोण आहे तो तिसरा त्रिकोण काढूया. तिसऱ्या त्रिकोणामध्ये काय दिलंय तर त्रिकोण PQR मध्ये PQ आहे 6, QR आहे 3.8 आणि PR आहे 4.5 सेमी. मग आपण आता याची जी कच्ची आकृती आहे ती कच्ची आकृती या ठिकाणी काढून घेऊया. मी एक छोटी कच्ची आकृती या ठिकाणी काढली आहे. हा झाला आपला एक त्रिकोण. याला नाव द्यायचं आहे आपल्याला PQR. तुम्ही हा जो शिरोबिंदू आहे इकडूनच P द्यायला पाहिजे असं का नाही. समजा आपण इथून दिलं P तरी पण चालू शकेल. म्हणजे हा P हा झाला Q आणि हा R. आता PQ आहे आपला 6 सेमी. त्याच्यानंतर QR हा आहे आपला 3.8 सेमी आणि जो PR आहे तो PR आहे आपला 4.5 सेमी. हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. मग या ठिकाणी हा जो PQ आहे
तो आपण पहिला काढूया. PQ किती आहे तर 6 सेमी आहे. मग आता या ठिकाणी आपण 6 सेमीची एक रेषा काढूया. मग इथे 0 पासून 6 सेमी एवढं आपण अंतर घेऊया. हा 0 आहे आपला इकडे आणि इथे आहे 6, म्हणजे हा झाला आपला PQ. आता त्याच्यानंतर इकडे आहे PR. PR आहे आपला 4.5 सेमी. मग आपण कंपासमध्ये 4.5 एवढं अंतर घ्यायचं आहे. मग इथे 0 पासून 4.5 एवढं अंतर घेतलं. त्यानंतर एक टोक P वरती ठेवूया आणि आपण एक कंस काढूया. त्यानंतर जो दुसरा आहे QR तो आहे 3.8 सेमी. कंपासमध्ये परत 3.8 एवढं अंतर घ्यायचं आहे. मग 3 हे 5 झाले, 6 7 8 एवढं आपण अंतर घ्यायचं आहे. एक टोक Q वरती ठेवायचं आणि कंस काढायचा. आता हे दोन जे कंस आहेत ते ज्या ठिकाणी छेदतात तो झाला आपला बिंदू R. आता हे तिन्ही बिंदू आपल्याला जोडायचे आहेत. मग हा P आणि जो R आहे तो जोडूया. नंतर Q आणि R आहे तो जोडूया. आता याच्यानंतर यांची माप लिहूया. जो PR आहे तो किती आहे तर 4.5 सेमी. त्यानंतर RQ हा आहे आपला 3.8 सेमी. त्याच्यानंतर जो PQ आहे तो किती आहे तर 6 सेमी. आता दुसरा प्रश्न आहे, पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. मग आपल्याला समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे. त्याचा पाया किती आहे तर 5 सेमी. मग आपण एक कच्ची आकृती काढूया. पहिला पाया काढूया. त्यानंतर उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या आपण काढूया. तर या ठिकाणी जो पाया आहे तो पाया किती आहे तर 5 सेमी आहे. मग इकडे 5 सेमी आणि प्रत्येक भुजाची लांबी किती आहे 3.5 सेमी, म्हणजे येणार आपली 3.5 सेमी आणि दुसरी पण बाजू येणार आपली 3.5 सेमी. असा आपल्याला समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे. याला आपण एक नाव देऊया A, B आणि C. मग ही झाली आपली कच्ची आकृती. आता आपण पक्की आकृती काढूया. या ठिकाणी इकडे पहिलं किती आहे तर 5 सेमी. मग आपल्याला 5 सेमी ची एक रेष काढायची आहे. मग 0 पासून सुरुवात करायची ती 5 पर्यंत. इथे नावं काय आहेत B आणि C. हा झाला आपला B आणि हा झाला आपला C. त्याच्यानंतर आता आपण AB काढूया. मग AB किती आहे, AB आहे आपले 3.5. मग आपण कंपासमध्ये 3.5 एवढं अंतर घेऊया, म्हणजे 3च्या नंतर 5 रेषा. मग 3.5 हे आपण कंपासमध्ये अंतर घेतलं आहे. आता AB आणि AC हे दोन्ही कसे आहेत तर सारख्या लांबीचे आहेत. मग आपण पहिला जो B बिंदू आहे त्याच्यावर कंपासचं टोक ठेवणार आणि एक कंस काढणार. त्याच्यानंतर AC काढायचा आहे आपल्याला. आता हा AC आहे त्याचा पण माप आहे 3.5 सेमी. मग आपण C बिंदूवरती कंपासचं टोक ठेवणार आणि एक कंस काढणार. आता हा जो बिंदू आहे हा बिंदू असणार आहे आपला A. मग आपल्याला AB जोडायचा आहे. त्यानंतर AC जोडायचा आहे. हा झाला आपला समद्विभुज त्रिकोण. याचा जो BC आहे तो किती आहे तर 5 सेमी. त्यानंतर AB आहे आपला 3.5 सेमी आणि AC पण आहे आपला
3.5 सेमी. तर प्रश्न तिसरा आहे, बाजू 6.5 सेमी असलेला समभुज त्रिकोणाची रचना करा. म्हणजे एक समभुज त्रिकोण पाहिजे, त्याची बाजू किती पाहिजे, 6.5 सेमी. समभुज त्रिकोण म्हणजे त्रिकोणाच्या ज्या तिन्ही बाजू असतील त्या तिन्ही बाजू सारख्या लांबीच्या असणार आहेत. मग आपण प्रथम एक कच्ची आकृती काढूया. ते मी एक त्रिकोण काढतो. अशा प्रकारे आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे. त्या त्रिकोणाला नाव देऊया आपण PQR. आता ह्या ज्या बाजू आहेत, या बाजू किती असणार आहेत तर 6.5 सेमी. मग ही येणार 6.5 सेमी, ही पण येणार 6.5 सेमी आणि ही पण येणार आपली 6.5 सेमी. तर असं आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे. मग प्रथम काय करायचं, आपण इथे एक 6.5 सेमी एवढी रेष काढूया आपण, शून्यापासून 6.5 पर्यंत. मग या ठिकाणी 0 आहे आणि इथे आहे 6.5. मग 6.5 सेमीची आपण एक रेष काढली. तर त्यानंतर कंपासमध्ये 6.5 सेमी एवढं आपल्याला अंतर घ्यायचं आहे. समजा हा जो आहे हा काय आपला Q आहे, नाव देऊया प्रथम Q, आणि हा आहे आपला R. 6.5 एवढं कंपासमध्ये आपण आता अंतर घेऊया. मग शून्यावरती ठेवलं आणि इथे येणार 6.5. मग 6.5 आपण अंतर घेतलं. आता याच्यानंतर जो आपला Q बिंदू आहे त्याच्यावरती कंपासचं टोक ठेवूया आणि एक कंस काढूया. आता हा जो PR आहे, हा PR पण किती आहे तर 6.5 सेमी आहे. मग R बिंदूवरती कंपासचं टोक ठेवूया आणि दुसरा एक कंस काढूया. मग आता हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात तो जो बिंदू आहे तो बिंदू कोणता येणार, P येणार. म्हणजे हा P बिंदू आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बिंदू आहेत ते बिंदू जोडायचे. मग P आणि Q जो आहे तो आपण जोडूया. त्यानंतर P आणि R जो आहे तो आपण जोडूया. म्हणजे आपला जो समभुज त्रिकोण आहे तो या ठिकाणी तयार झाला, PQR. याच्यानंतर आपण याची माप लिहूया. इथे आहे 6.5 सेमी. QP हे पण आहे 6.5 सेमी आणि हे पण आहे आपलं 6.5 सेमी. आता चौथा प्रश्न आहे, तुम्ही स्वतः बाजूची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा. म्हणजे आपल्याला 3 त्रिकोण काढायचे आहेत आणि त्यांच्या बाजूची लांबी असणार ती आपण स्वतः घ्यायची आहे, त्यांनी इथे दिलेली नाही. मग प्रथम काय करूया, आपण एक समभुज त्रिकोण जो आहे पहिला तो काढूया. पहिला आपला असणार आहे समभुज त्रिकोण. आपण काय करूया, प्रथम एक जी कच्ची आकृती आहे ती कच्ची आकृती या ठिकाणी काढून घेऊया. तर समभुज त्रिकोण म्हणजे काय असतं तर तिन्ही बाजू ज्या असणार त्या समान लांबीच्या असणार आहेत. तिन्ही बाजू आपल्याला समान लांबीच्या काढायच्या आहेत. समजा याचं नाव आहे आपलं ABC. त्याच्या बाजूची लांबी आपल्याला स्वतः घ्यायची आहे. समजा आपण घेऊया इथे 5 सेमी. ही 5 सेमी, ही पण 5 सेमी आणि ही पण येणार 5 सेमी. असं आपल्याला जो समभुज त्रिकोण आहे तो समभुज त्रिकोण काढायचा आहे. पहिला आपण BC काढूया 5 सेमी. या ठिकाणी जो पहिला BC आहे तो मी काढतो 5 सेमीचा. मग शून्यापासून 5 पर्यंत हा झाला आपला BC. त्यानंतर आपल्याला AC काढायचा आहे आणि AB काढायचा आहे. दोघांची लांबी किती आहे तर 5 सेमी. मग कंपासमध्ये आपण 5 सेमी एवढं अंतर घेऊया. म्हणजे इथे 0
आणि इथे किती आहे तर 5. एवढं अंतर आपण कंपासमध्ये घेतलं. प्रथम एक टोक जे आहे ते बी वरती ठेवूया आणि कंस काढूया. त्यानंतर काय करायचं, तिथे टोक जे आहे ते आता दुसरा जो बिंदू आहे सी याच्यावरती ठेवायचा आणि परत एक कंस काढायचा. हा जो बिंदू तयार झाला नवीन, तो बिंदू कोणता असणार आहे आपला, ए असणार आहे. मग आपल्याला हे जे तिन्ही बिंदू आहेत ते आता जोडायचे आहेत. मग आपण ए बी जोडूया. त्यानंतर ए आणि सी हे दोन आपण जोडूया. म्हणजे आपला हा जो समभुज त्रिकोण आहे तो त्रिकोण तयार झाला, ए बी सी. त्यानंतर लांबी लिहायची आहे तुम्हाला. इकडे बी सी आहे 5 सेमी, ए बी पण आहे आपली 5 सेमी आणि ए सी पण आहे आपली 5 सेमी. आता आपण जो दुसरा आहे, दुसरा काय करायचा आहे आपल्याला, समद्विभुज त्रिकोण. तर हा जो समद्विभुज त्रिकोण आहे तो आपण काढूया. मग प्रथम काय करूया, एक कच्ची आकृती काढूया. ही झाली आपली कच्ची आकृती. या कच्च्या आकृतीला नावं देऊया. समजा हा आहे आपला पी, हा आहे आपला क्यू आणि हा आहे आपला आर. आता यांची जी लांबी आहे ती आपण स्वतःच घ्यायची आहे. समजा क्यू आर आहे आपला 5 सेमी. त्यानंतर पी क्यू हा आहे समजा आपला 6 सेमी. तर समद्विभुज त्रिकोण आहे, यामुळे ही बाजू तुम्ही 6 सेमी घेतली तर ही पण बाजू 6 सेमी घ्यायला लागणार किंवा 5 सेमी घ्यायला पाहिजे. कारण कोणत्याही दोन बाजू ज्या आहेत त्या दोन बाजू समान लांबीच्या असणार. मग ही तिसरी बाजू एकतर 6 सेमीची असेल किंवा 5 सेमीची असेल. मग आपण ही घेऊया 6 सेमी. मग हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण आपण आता काढूया. पहिला क्यू आर काढूया. किती आहे, 5 सेमी. मग या ठिकाणी पहिला 5 सेमी एवढा आपण अंतर घेऊन एक रेषा काढूया. 0 पासून 5 पर्यंत. याच्यानंतर याला नाव देऊया. हा काय आहे, क्यू आणि हा काय आहे, आर. आता पी क्यू काढूया. हा किती आहे तर 6 सेमी आहे. मग जो कंपास आहे त्या कंपासमध्ये आपण 6 सेमी एवढं माप घेऊया. मग 0 वरती ठेवून इथे 6 सेमी माप घेतलं. आता एक टोक क्यू वरती ठेवूया आणि कंस काढूया. त्याच्यानंतर आर वरती टोक ठेवून अजून एक कंस काढूया. आता हे दोन कंस जे आहेत ते दोन कंस एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात तो झाला आपला पी बिंदू. आता हे बिंदू आपल्याला जोडायचे आहेत. मग या दोघांना जोडूया आणि या दोघांना पण जोडूया. हा तयार झाला आपला समद्विभुज त्रिकोण. याची मग माप लिहूया. हा आहे आपला 5 सेमी, हा आहे 6 सेमी आणि हा पण आहे आपला 6 सेमी. आता आपण जो तिसरा आहे, तिसरा काय आहे तर विषमभुज त्रिकोण, तो काढूया. मग विषमभुज त्रिकोण प्रथम कच्ची आकृती काढूया. आता विषमभुज त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्या तिन्ही बाजू या वेगवेगळ्या लांबीच्या असणार आहेत. मग आपण एक इथे विषमभुज त्रिकोण काढला. त्याला एक नाव देऊया. हा आहे आपला डी, हा आहे ई आणि एफ. आता याची जी मापं आहेत ती मापं लिहूया आपण. समजा हा आहे आपला 6 सेमी. किती पण लांबी तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. हा 6 सेमी घेऊया.
हा घेऊया आपण 4 सेमी आणि हा जो आहे हा घेऊया आपण 5 सेमी. आता ही आकृती आपल्याला काढायची आहे. हा आहे आपला EF किती आहे तर 6 सेमी. या ठिकाणी मी 6 सेमीची एक रेषा काढतो. मग शून्यापासून 6 पर्यंत हा झाला आपला EF. आता याच्यानंतर जो DE आहे तो किती आहे तर 4 सेमीचा आहे. मग आपल्याला कंपासमध्ये 4 सेमी एवढं अंतर घ्यायचं आहे. मग शून्यापासून 4 पर्यंत एवढं आपण अंतर घेऊया. एक टोक E वरती ठेवूया आणि एक कंस काढूया. त्यानंतर DF हे आहे 5 सेमी. मग कंपासमध्ये 5 सेमी एवढं अंतर घेऊया. त्यानंतर एक टोक आपण F वरती ठेवूया आणि परत एक कंस काढूया. मग हा जो बिंदू आहे हा बिंदू कुठचा असणार आहे आपला D बिंदू असणार आहे. त्यानंतर आपण हे जे सर्व बिंदू आहेत ते आता जोडूया. म्हणजे आपला जो विषमभुज त्रिकोण आहे तो विषमभुज त्रिकोण या ठिकाणी तयार झाला. त्याची माप लिहूया. हे आहेत आपलं 4 सेमी, हे आहे आपलं 5 सेमी आणि हे आपलं 6 सेमी.